होतो तुळजापूरनंतर येरमाळ्याला आलो होतो. तर येरमाळ्याला पाहू शकता येळाई मातीची गर्दी. तर येरमाळ्याला खूप यात्रा होती. तर देवीचा उत्सव आला. त्या उत्सवासाठी भरपूर असे लांबून लांबून खूप लोक आले होते पूर्ण महाराष्ट्रामधून. एवढी तुफान गर्दी. तर देवीची पालखी थोड्याच वेळात येणार होती. ती पालखी बघण्यासाठी आणि देवीचे जो प्रस्थान आहे ते बघण्यासाठी लोक काही आपल्या आपल्या गाड्यांवरती, काही बसवरती डायरेक्ट चढली होती. वरतून बघत होती पालखीची वाट. जसं हेलिकॉप्टर आलं तसं हेलिकॉप्टर आल्यानंतर पालखी येते असंच समजलं जातं. हेलिकॉप्टर आलं होतं आणि हेलिकॉप्टरमधून तिथं खाली देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरावरती आणि पालखीवरती डायरेक्ट वरतून हेलिकॉप्टरमधून फुलं वाहिली जातात. तर हेलिकॉप्टरमधून अशी फुलं खाली पडली त्याची लोकांची गर्दी खूप जमली होती जे ज्याच्या गाडीवरतून बघण्यासाठी. कारण जवळ जाऊन बघणे तर गर्दी काही कमी नव्हती. त्यासाठी सगळं लोक ज्याच्या आपल्या आपल्या गाड्यांवरती चढली होती आणि पालखी बघत होती. तर सर्वांना अशा प्रकारे उत्सव पाहू शकता. एवढी तुफान गर्दी. आणि ती गर्दी पाहून त्या गर्दीमध्ये मी हँग झालो. म्हणजे आपले व्हिडिओ काढावा. व्हिडिओ मी काढला होता तुम्हाला पाहण्यासाठी. तर मित्रांनो गर्दी पाहून मी पण खूप थक्क झालो होतो. तर त्या गर्दी पाहून मी तर कुठं काय बाहेर गेलोच नाही देवाची पाय पडायला. तर लांबूनच मी दर्शन घेतलं आणि रिटर्न आपल्या आपल्या ठिकाणी वापस आलो. व्हिडिओ काढले फक्त लोकांना संपूर्ण गर्दी दाखवण्यासाठी. व्हिडिओ पाहिले. सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळा आणि गालाला हळद लावली होती.